मराठी पावलं पडते पुढेच्या वैश्विक दर्शकांना मी स्वप्नील आणि नंदकुमार नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री अक्कलकोट स्वामींचा प्रकट दिवस असतो. कसं माहितीये का मित्रांनो, मी महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात राहतो, गोरेगावमध्ये राहतो. माझा प्रशस्त असा माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी, माझ्या भावासाठी निर्माण केलेला एक छानसं घर आहे. पण मी सध्या एकटाच राहतो या घरामध्ये. तुम्हाला माहितीये, मी एकटा राहत असताना मला जेव्हा लोक विचारतात की तुमच्या घरात कोण कोण राहतं, तर मी त्यांना एक उत्तर देतो, माझी कविता देवी, माझी महालक्ष्मी, माझे अक्कलकोट स्वामी, माझे साईबाबा असे सगळे माझ्यासोबत राहतात. कसं माहितीये का, आपण संतांना, देवांना ईश्वराची रूप दिलं, ईश्वरासमान मानलं, तरी कुठे ना कुठेतरी ते आपले आध्यात्मिक, आपलं मानसिक, आपलं सामाजिक, कौटुंबिक प्रेरणास्थान असतात. आज अशाच अक्कलकोट स्वामींचा प्रकट दिवस. मी स्वामी चरित्र सारामृत ज्यावेळेला वाचत होतो त्यावेळेला असा विचार केला की आपले मराठी पावलं पडते पुढेचे अनेक दर्शक आहेत की जे महाराष्ट्राबाहेर आहेत, जे भारताबाहेर आहेत, अनेक देशातून आहेत. आपण त्यांच्यासाठी एखादं छान असं मंदिर की ज्या मंदिरामध्ये दर्शकांना, तुम्हाला भाविक नाही म्हटलं ना, दर्शकांना मनोभावे दर्शन घेता येईल, अशाच एका मंदिरात आज आपण जाणार आहोत आणि मनसोक्त स्वामींचा आशीर्वाद घेणार आहोत आणि त्यांचं दर्शन घेणार आहोत. येता माझ्या बरोबर? देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भास्वरं भवाब्धिकारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. श्रोतेहो, भारत गणराज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई शहरातील विलेपार्ले पूर्व या उपनगरात आपण आहोत आणि आज आपण विलेपार्लेच्या या मठामध्ये आलेलो आहोत, स्वामींच्या मठामध्ये. आणि मला वाटतं या मठाबद्दल अधिक सांगायला आपल्यासोबत पंकज साहेब आहेत आणि आपल्या 4 देशातील रसिक प्रेक्षकांच्या वतीने आपण अगदी छान शास्त्रोक्त पूजा केलेली आहे अगोदर. आणि आता आपण 4 देशातील जे रसिक श्रोते आहेत त्यांच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करून आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. साहेब, आमच्या मराठी पावलं पडते पुढे 5 देशातल्या रसिक प्रेक्षकांकडून आपलं मनपूर्वक स्वागत. स्वामी समर्थ. श्रीमान विनय पंकज साहेब, आपलं मराठी पावलं पडते पुणे मध्ये सहर्ष स्वागत आहे. हा जो विलेपार्लेचा मठ आहे त्याची स्थापना कशी झाली हा प्रश्न मी विचारणार, परंतु हे विचारेन की याच्या मागचं जी काही मेहनत आहे आणि हा जो मठ आहे हा मठ कसा स्थापन झाला आणि स्वामींनी तो कसा करून घेतला. आजच्या दिवसात देखील जसं ट्रॅफिक जाम आहे तसंच 2000 साली देखील ट्रॅफिक तसंच होतं. आमच्या या 100 करोड जे भक्त होते ते आम्हाला सांगायचे की बाबांनो, आम्हाला काही लोक फक्त दर्शनासाठी काहीतरी उपाययोजना करा, आम्हाला दादरला जाणं फार त्रासाचं होतं. त्या अनुषंगाने आम्ही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र विलेपार्ले ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे दर्ज केली.
अनुषंगाने जागेची शोधाशोध सुरू केली. ही जागा आम्हाला सापडली आणि ती आम्ही विकत घेतली. मग 24 डिसेंबर 2023 सुरू झाला. परंतु मला नेहमी असं मनात खात असे की सर्व काही गोष्टी सुरळीत सुरू झालेल्या आहेत. स्वामी आले का? स्वामींनी मठाचा ताबा घेतला का? आणि ही मला रोखरोख लागलेली असायची. तो दिवस उजाडला. 7 जून 2001 रोजी 11 वाजता मठाच्या आजूबाजूची आणि मठाची सर्व लाईट टीव्ही पेज गेल्या. संपूर्ण काळ. त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. आता हा शेखर सानेने दिलेला रंगीत फोटो लावलेला आहे. परंतु तो फोटो अजूनही या फोटोच्या टाकली. ज्या वेळेला आम्ही बाहेर उभे होतो, लाईट गेली. आमचं लक्ष स्वामींनीच खेचून घेतलं. मी फक्त एवढंच बोललो, स्वामी कसे देवासारखे दिसतात. देवाला त्यावेळेला मंदिरामध्ये समयांच्या ह्याच्यामध्ये देव दिसायचे. तसे स्वामी दिसत होते. आणि त्या क्षणाला त्या पादुकांमधनं एवढा मोठा म्हणजे जवळपास 2 फुटी डायमीटरचा ऑरेंज कलरचा भगव्या रंगाचा तेजो गुल निर्माण झाला आणि तो त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोच्या आपण तस्वीरीमध्ये गेला. हा चमत्कार बघणारे अजून 5 जण आम्ही इथे आहोत. तसा चमत्कार स्वामींच्या कुठच्याही मतामध्ये आत्तापर्यंत दाखवलेला नाही. स्वामी कुठे नाही, स्वामी सर्वकडे. परंतु असा चमत्कार की पादुकांमध्ये तेजो गुल दिसावा हा फक्त विवेकानंद मठामध्ये त्यांनी दाखवलेला आहे. तेव्हापासून मला लक्षात आलं की महाराजांनी या जागेचा ताबा घेतला. सत्ता त्यांच्या हातात आला. त्या मठाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ स्वामी समर्थांचा मठ आहे. यांनी बांधलेला मठ असा काही नसून हे सर्व काही स्वामी चरणावर आम्ही अर्पण केलेलं आहे आणि देखील स्वामी त्यांचं राज्य हाकतात. ही आमची भावना आहे. आणि तुम्ही काही पण म्हणाले ते परत एकदा प्रेक्षकांना दोन्ही तारखा सांगा. श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना 24 डिसेंबर 2001 झाली. आम्हाला स्वामींचा तेजोमय प्रकाशाचा देव जो दिसला तो 7 जून 2001 त्या दिवशी दिसला. तुम्ही म्हणता तसं जागा होती, ती जागेचं रूपांतर त्या दिवसापासून मठामध्ये झालं होतं. ही राहती जागा होती. ते महाराजांनी आम्हाला सजेस्ट केली, सुचवली की तुम्ही ही जागा द्या, असंच आपण म्हणू शकतो. स्वामींना रचलेली स्वामींना आपण काय म्हणतो, तूच करता आणि करविता शरण केल्याने स्वामी समर्थ. ज्या काही घटना घडल्या त्या मी केल्या, स्वामीने माझ्या तर्फे करून घेतल्या. हा माझा भाव दृढ आहे. मी चांगलंही करत नाही, मी मध्यमही करत नाही, मी वाईटही करत नाही. जे घडतं ते महाराज घडवतात. मी फक्त पटपटली आहे. खरंच भावना रसिक प्रेक्षक या 2025 मध्ये अशी भावना असणं आणि अशा भावनेने कार्यरत राहणं तेही मला वाटतं 25 वर्षांहून अधिक काळ हे खरंच खूप कठीण आहे. श्रीमान, तुम्ही जसं आता म्हणालात की हा मठ आहे हा स्वामींनी निर्माण केला आणि तिकडे ते स्थापित झाले, परंतु याच्या मागे खूप मोठी एक श्रम असतील, परिश्रम आहे, सातत्य आहे, स्थिरता आहे. हा जो प्रवास आहे हा निश्चितच अगदी एका कानावर पान उलटावा तसा नसेल. याच्यामध्ये खूप सातत्य होतं, परिश्रम असेल, अडचणी आल्या असतील. त्याबद्दल तुम्ही निश्चितच आमच्या प्रेक्षकांना आनंद ऐकायला. आज 25 वर्ष झाली आम्ही स्वामींची सेवा करीत आहोत. परंतु ही सेवा करताना मी काही करतोय ही भावना माझ्या मनात नाही. स्वामी माझ्याकडनं करवून घेतात हीच भावना श्रेष्ठ आहे. आणि दुसरी गोष्ट, मी त्यांची सेवा करणार असेल, मला कितीही वाटलं तरी मला त्यांची सेवा करता येणार नाही. ज्या क्षणी महाराजांच्या मनात येईल की या सद्ग्रस्ताकडनं मी माझी सेवा करून घेणार आहे, तेच खरं. म्हणजे आपण स्वामी सेवेला प्राप्त ठेवणं, स्वामीजीने आपल्याला मान्य करणं, हाच आपल्या या जन्माचा मोठा ठेवा आहे. त्या पलीकडे काहीही नाही. मी करतो, मी केलं कधीही म्हणू नका. याचं कारण आपले डोळे स्वामींच्या हातात आहेत. ते हलवतात आणि आपण हलतोय. त्यामुळे जे काही केलं, जे काही घडलं ते स्वामी समर्थ म्हणा, स्वामींची इच्छा म्हणा आणि शांतपणे सेवा करा.
आणि जसं आता आपण या मठामध्ये आहोत, प्रत्येक गोष्टींची एक भावना, इतिहास म्हणून किंवा प्रत्येक गोष्टी मागच्या काही एक घटना असतात. इकडे आपण बसलेलो आहोत, देवीचं एक छान अशी मूर्ती आहे, त्याबद्दल निश्चितच प्रेक्षकांना आवडेल. आपण प्रेक्षक तुम्हाला नंतर आपण या व्हिडिओच्या या चित्रफितीच्या आपण जो हे करूया, सुरुवात केलेली आपण स्वामींच्या दर्शनाने आणि आपण देवीच्या दर्शनाने आपण त्याचा समारोप करूया. तर आम्हाला निश्चितच आवडेल. त्या देवीचं मनमोहक रूप आहे, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. या क्षणाला ही पागणीची याद आहे. ज्यावेळेला आम्ही याला विकत घेतली त्यावेळी त्या मालकीणबाई आमच्याकडे आल्या आणि त्याने हरकत घेतली. त्याने हरकत घेतल्यानंतर आम्ही नाही म्हणायला थोडे चिंतेत पडलो. परंतु देवी शांतादुर्गेचा आम्ही कौल घेतला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी काम करतोय, माझा फोटो तुम्ही मठात लावा. आम्ही होकार दिला आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये त्याच लँडमध्ये म्हणजे ज्या मालकीणबाई एकटे म्हणाल्या की तो या करारास आम्ही मान्यता देत आहोत, त्या अनुषंगाने आम्ही फोटो लावला. परंतु फोटोच्या नंतर आम्हाला मूर्ती करावीशी वाटली. ही मूर्ती करताना मूर्ती कामामध्ये लक्षात ठेवा, सोनं, चांदी, वस्त, पितळ अशा रीतीचे 5 धातू असतात. त्याला पंचधातूची मूर्ती म्हणतो. ही शांतादुर्गा देवीची मूर्ती जी आहे ती पंचधातूची आहे. म्हणून विचार लावायला काय, सोनं घालताना सोनं महाग असल्यामुळे लोक एखादा वेळ घालतात, छोटूचे सोन्याचा आयुष्य घालतात, नंतर छोटं चांदी टाकायला बाकीचे सर्व धातू पुरेपूर असतात. माझी आई ही नेहमी त्या फोटोत शांतादुर्गा देवीच्या फोटोच्या खाली बसायची आणि देवी तिच्या अंगावर फूल टाकायची. ते आम्ही बघितलेलं आहे. त्याने देवीने आम्हाला ही प्रचिती दिलेली आहे. आई वारली तेव्हा आम्ही 4 भावंडाने असा निर्णय घेतला, डिसिजन घेतला की आईचे सर्व दागिने हे शांतादुर्गेला वेळा द्यावे. आणि जेव्हा शांतादुर्गेची मूर्ती बनत होती त्यावेळेला ते दागिने त्या रसामध्ये आम्ही ओतले. सोने हे हलक असल्यामुळे नेहमीच बाहेरच्या साईडला किंवा वरच्या साईडला येतं, म्हणजे मुखावर येतं किंवा मस्तकावर येतं. इथे देवीच्या याच्यात गंमत अशी ते सर्व सोनं तिच्या चेहऱ्यावर आलं आणि ती तिचा चेहरा सोन्याने दिसतोय. भले मूर्तीकार इकडे आमच्याकडे येऊन गेले आणि त्याने एकच प्रश्न विचारला की कुठचं लेखन दाखवलं. तेव्हा त्यांना ही आम्हाला गोष्ट सांगावी लागली. तेही हजर बघताना देवीकडे, कारण देवीचा चेहरा संपूर्ण सोन्याचा आहे. ही देवी प्रचंड शक्तिशाली आहे, ती प्रचिती देणारी आहे, ती दुर्गा आहे, ती शांत दुर्गा आहे. जे काही आपण तिच्याकडे मागतो ते ती देते आणि ती स्वामींच्या मठात असल्यामुळे अधिक प्रमाणामध्ये ती आपल्याला देते. स्वामींचं आणि शांतादुर्गा देवीचं काय रिलेशन आहे हे आम्हाला माहिती नाही, पण या दोघांमध्ये प्रचंड प्रेम आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. स्वामी समर्थ महाराज की जय आणि देवी शांतादुर्गा माता की जय. इव्हन प्रेक्षक तुम्ही जरी बघितलं तर त्यांची रचना म्हणजे त्यांची जी बैठक आहे स्थापित आहे ती पण ही एक विरुद्ध दिशा नाही म्हणू शकत, परंतु अशा विशिष्ट दिशांना त्यांची स्थापना आहे की खरंच आपण एखादं म्हणतो की हिंदूमध्ये आपण म्हणतो की हे मन्नत आहे पण इकडे बरेच असे भाविक येतात, खूप लांबून भाविक येतात, परंतु इकडे आल्यानंतर जे समाधान किंवा एक स्थिरता मनाला मिळते ती निश्चितच स्वामींमुळे, या शांतादुर्गा देवीमुळे आणि अर्थातच या संपूर्ण विश्वासांमुळे. मान्यवर, मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही कारण आता आपलं चैत्रातलं पाडवा आहे, चैत्रातलं आपलं नवरात्र आहे, चैत्र आपल्या वर्षाची सुरुवात. तुमच्या माध्यमातून आमचे खूप तरुण मुलं पण आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे. खूप इकडे हजारांनी लोक येतात आणि शांत चित्ताने प्रसन्न चित्ताने त्यांना सामोरं जातात. कधी चहा, कधी पान, कधी तांदूळ, कधी प्रसाद, कधी खाली हात कुठलाच भाविक जात नाही. मनाला स्थिरता म्हणजे आता आपण बाहेरच्या देशातल्या लोकांना तर सांगतो चर्चगेटची लोकल पकडली ना आपण अंधेऱ्याला उतरू शकतो, पण पार्ल्याला येताना फार कठीण आहे किंवा रस्त्याने पण येताना हायवे तुरुंब भरलेला असतो. पण या लटकणाऱ्या रेल्वेतून लटकणारे व्यक्ती किंवा बसमध्ये चढणारी व्यक्ती या हनुमान रोडवरच्या मंदिरात येते. कशासाठी येते? स्थिरतेसाठी, सातत्यासाठी. साहेब मी मध्ये काही बोलू ती एक नाही, स्वामी त्यांना खेचतात.
पहिल्या दिवशी महाराजांनी मला सांगितलेलं होतं, माझ्या भक्तांना मी खेचील. त्यामुळे इथे येणारे सर्व भक्त श्री महाराजांनी खेचलेले असल्यामुळे मी त्या सर्व भक्तांना माझं नतमस्तक असतो, त्यांचं स्वागत करतो आणि मला पुरेपूर असतं की हे भक्त महाराजांनी खेचलेले आहेत. तुम्ही सर्वांनी फक्त स्वामी समर्थ नामाचा जप करा, बाकी तुम्हाला स्वामी देतील. हीच विनंती मी चरणाकडे स्वामींच्या घालतो की सर्वांना आरोग्य, आयुष्य आणि सुख समाधान प्राप्त व्हावं. आणि याच्यामध्ये अजून एक रसिक प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की तुम्ही म्हणालात ना की प्रत्येकाला आरोग्य मिळो, प्रत्येकाला स्थिरता मिळो, तर मी नक्कीच एक फोटो जर शक्य झाला तर मी हा फोटो चित्रफितीच्या शेवटी एक टाकीन की आम्ही दोघं आता बोलतोय ना त्यावेळेला एक छोटासा श्वान इकडे आमच्या दोघांच्या मध्ये बसलेला आहे आणि तो सुद्धा ही चित्रफित ऐकतोय किंवा स्वामींचा महिमा ऐकतोय. साहेब, आपण चित्रफितीच्या शेवटी एक विनंती होती आपल्याला, एवढं शांततेने, एवढ्या स्थिरतेने आपलं सहकुटुंब, आपण खूप पूर्ण कुटुंब आपण याला वाहून घेतलेलं आहे. काय सांगाल तुमच्या कुटुंबांच्या वतीने, तुमच्या विश्वासांच्या वतीने आमच्या प्रेक्षकांना जे नवीन देशातून आहेत, अनेक देशातून आता ते व्यक्त होत आहेत, तुम्ही काय सांगाल? मी सर्वांना एवढं सांगू शकतो की प्रत्येकाची स्वतःची कुलदेवता आहे. तुम्ही प्रत्येक जण त्या कुलदेवीची पूजा करीत आहात, परंतु सद्गुरू या नात्याने जर पाहायचे गेले तर स्वामी समर्थासारखा दुसरा गुरु नाही. इतरांची लोक कोणातरी त्याचा सपोर्ट असल्यानंतर गरज काय करायची? स्वामींना संपूर्ण शरण द्या, स्वामी जे करून घेतील ते करत जा. आपण करतो हा भाव ठेवू नका, केलेले कृत्य स्वामींच्या चरणावर अर्पण करा बस. आणि तुम्हाला सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक मनाने येणाऱ्या आयुष्याला, येणाऱ्या वर्षाला आपण सामोरे जा. स्वामींसारखे गुरु आपल्या पाठीशी आहेत आणि निश्चितच विलेपार्लेच्या मठामध्ये ज्यावेळेला याल त्यावेळेला कंठ कुटुंबीय आणि विश्वस्त आपल्या स्वागतासाठी आणि दर्शनाच्या इच्छेसाठी जरूर आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी